कर्म धर्म आता जेवढे मला अनुभव आला मी तेवढा सांगायला मावली. कमी जास्त असेल ते न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनवित असे. आता येर कर्म धर्म सर्व पाल्हा श्रमची केवळ जाणीवेचा ऐसा संत भेटे वेरळा भाग्ययोगी जो अथिला वैराग्य सप्रेमळू. बर मग भजन कशाला म्हणायचं पहिला प्रश्न. नामदेव महाराजांनी भजनाची व्याख्या केली ऐका. सर्वभूती दया सर्व भावे करुणा जेथे मी तुपणा मावळाला भूत मात्रांविषयी दया असावी. काय काय भजन खूप चांगले करते भजन सुटून निघालं कुत्र गल्ली झोपलेलं त्याला लात मारित. तुला कोणी सांगितलं भजन करा. तुला काय पत्र आलं का तुकाराम महाराजाचं तू भजन कर म्हणून. भजन करणाऱ्या माणसाने भूतमात्रांविषयी दया धरली पाहिजे. सर्वभूती दया सर्व भावे करुणा. भजन करणाऱ्या माणसाचं अंतकरण पाझरलं पाहिजे. भंडारा डोंगर एवढं मोठं काम चाललंय आपले तिथं थोडं तरी योगदान असलं पाहिजे. खूप भजन चांगलं म्हणतो भंडारा डोंगराला थोडंही मदत नाही तो या भजनाला काय काढी लावायची का. मन असं पाझरलं पाहिजे महाराज. वा सर्वभूती दया सर्व भावे करुणा जेथे मितूपणा मावळाला. भजनेच्या चालीहून हाणामाऱ्या होत असले तर ते भजने काय कामाचे महाराज. आणि जेथे मितूपणा मावळाला तुम्ही म्हणा मी माग महाराज माग म्हणणाऱ्याचं सुख आहे ना कोणालाच नसते. आमचे महिना वारकरीत ना हे महिना वारकरी यांचा नेम असतो. कोणी नसलं तर ते म्हणते कोणी आलं का त्याला म्हणायला तिथं मागं म्हणत बसते. तू पुढं म्हण आम्ही मागं म्हणतो शाण्याने दुसऱ्या कोण भजन करून घेतो. म्हणजे जेथे मी तुपणा मावळाला भजन तया नाव वाटे मज गोड येर ते काबाडवाया विन. याला म्हणायचं भजन की भूतमात्राविषयी दया अंतकरण पाझरलं पाहिजे. मी तुपणा मावळला पाहिजे त्याला म्हणायचा भजन्या. हा ते जर 500 रुपयासाठी वाड्यातून गाडी मागा आणत असेल काय अर्थ आहे त्याला महाराज. असले सगळे उजनी धरणाखाली उभे करावं दार उघडी करून द्यावं महाराज. नॉनस्टॉप हिंदी महासागर सनगसकट काढून द्यावं फौज नाही इथं महाराज. याला म्हणायचं भजन. पहिली व्याख्या भजनाची ऐका. नमन कशाला म्हणायचं नामा भजनाची व्याख्या फेड बसली बा. याला म्हणायचं भजन. बरं नमन कशाला म्हणायचं. नमन ते नम्रता न देखे गुणदोष अंतरी प्रकाश आनंदाचा येर ते दांभिकचा नावे मायावी विश्वास मे जीवे न धरी. त्यांचा खूप गोड संवाद आहे. ज्ञानपर संवाद आहे महाराज. डोळ्यात असे अंजन घालणारा संवाद आहे. हे व्याख्या ऐकल्या पाहिजे. नमन कशाला म्हणायचं. नमन ते नम्रता न देखे गुणदोष. त्याला नमन म्हणायचं की पुढच्या माणसाचा गुण पाहायचा नाही दोष पाहायचा नाही. कोणी असो त्याला वाकायचं. वा नामदेव महाराज म्हणतात जसं तुकाराम महाराज म्हणतात आळसे दंभे भावे पण हरीचे नाम गाती ते माझे सांगाती परत्रीची. असं आहे. नमन करणाऱ्या माणसाला पुढच्याचं गुणही पाहायचा नाही दोष पाहायचा नाही. नमन ते नम्रता न देखे गुणदोष. आता काय सांगावं महाराज. 2 महाराज जर शेजारी बसले असतील तर काही लोकांचे लोक पाया पडायला येतील. पण आपल्या जातीचा महाराज आहे ना 100 रुपये पायावर ठेवायचे. दुसऱ्या जातीचा महाराज आहे ना 10 रुपये पायावर ठेवायचे. नाही तर ठेवायचेच नाही तिथलेच उचलायचे. ते ह्या व्याख्येत बसत नाहीत. आणि त्यांनी त्यांना उचलून बोलू नाही त्यांनी परमार्थ करू बी नाही महाराज. वा नमन ते नम्रता न देखे गुणदोष. आणखीन सांगतो नमन कशाला पाहिजे. अंतरी प्रकाश आनंदाचा. ह्या महात्म्याचं दर्शन भेटलं या आनंदाचा प्रकाश अंतकरणात जागा झाला पाहिजे त्याला म्हणायचं नमन. आणि याला म्हणायचं नमन. मग काही काही नुसते आपले बामटे येते येरते दांभिक जाणावे मायावी. मायावी म्हणजे आतल्या गाठीचा. काही काय आपल्या काम होईपर्यंत तारखा घ्या ना आमच्या पैसे बघा तुम्ही फोटो बिटो काढा द्या तारीखाना पण नाही नाही होय तारीख असं लगेच चेहरा बदलतो त्यांचा माल. आम्ही समजून घेतो येरते दांभिक जाणावे मायावी विश्वासमे जेवी न धरी. त्यांचा भजन म्हणजे काय कळालं. नमन म्हणजे काय कळालं. ध्यान कशाला म्हणायचं. ध्यान तया नाव निर्विकार निके जे विश्वे माझ्या देखे विठोबाशी. काही जण ध्यान करतात पुढे फोटो ठेवून ध्यानाला बसत येत. आणि मांजर नेमकं दूध प्यायला गेलं जवळ असा रांगणात होता ध्यानाला बसला होता. जे रांगणात धरला मांजराला हाणला. आता मांजर प्राणी मांजरासारखा चपळ प्राणीच नाही. मांजराने ते हुकवलं ते रांगणात लागला पातेल्याला सगळं दूध पडलं चुलीत. वारे ध्यानाला वाजल्याला ह्योच ध्यानावर नाही काय ध्यान करणार आहे महाराज. अरे ध्यान तया नाव निर्विकार निके. कसलाच विकार डोळ्या पुढे आला नाही पाहिजे. आग लागो तुका म्हणे राज्य करीता जन अग्नि माझी एक पावस अग्नि माझी एक पावस अग्नि माझी एक पावस अग्नि माझी एक पावस जेने अग्नि माझी घातला से पाव नेनका तो राव जनक होता. नेनका तो राव जनक होता. जेने अग्नि माझी घातला से ध्यान कसं असावं. ते याज्ञवल्क्य ऋषी रोज जनकाला पोथी सांगायचे. आणि अशी पोथी भारी सांगायची. याज्ञवल्क्याच्या जवळ बरेच शिष्य होते. शिष्य म्हणायचे महाराज पोथी सांगत असताना जनकाकडे बघून सांगत आहेत आपल्याकडे बघून सांगत नाही. आम्ही संन्यासी घरदाराचा त्याग करून आलो इथं कुटिया बांधून राहतो छाट्या लंगोट्या आहेत आमच्याजवळ दुसरं काय म्हणले. मग महाराजांनी आम्ही सर्व संघ परित्याग करून श्रवणाला आलो. आमच्याकडे पाहत नाही राजाकडे पाहून लाविले अनुसंधान काही देईल म्हणून काय केले रांडल्या कारण तुला राजी नाही. तुकाराम महाराजाच्या शिव्यावर सुद्धा एक सर्च व्हायला पाहिजे. मला अभ्यास केला पाहिजे. तुकोबांच्या शिव्या रांडल्या का ही शिवी अस्सल सातारी महाराज कोल्हापुरी शिवी. मग लाविल्या महाराज बहुतेक आमचे याज्ञवल्क्य महाराज पाकिट मोठं भेटावा म्हणून असं ध्यान देऊन राजाला सांगत येत. आमच्याकडे बघत सुद्धा नाही. याज्ञवल्क्याच्या लक्षात आलं हे शिष्य जरा बावळाटत दिसते. त्यांच्या जवळ 2-2 फेवजा उडालेल्या दिसतात. मग आणि असे शिष्य होते महाराज. मग एक दिवस असं ध्यान देऊन ऐकत होते कोण जनक. मग जी बी महाराजांनी लीला केली सगळ्या जनकपुरीलाच आग लावली.
लोक सांगायला नाही, आग लागली हल्लोकल्लोळ चालू झाला सगळ्या जनकपुरीला. ते शिष्य बसले होते, त्यांना सांगितलं तुम्ही बी उठा, तुमच्या झोपड्या पेटल्यात. आता काय होतं, झोपड्या तर छाट्यानं गोट्या. दिलं प्रवचन सोडून सगळे शिष्य ते छाट्यानं गोट्या गोळा करायला निघाले. गेले निघून फक्त जनक महाराजांनी याज्ञवल्क्य दोघंच पोथी ऐकत आहेत. मग त्यांना लोकांनी येऊन सांगितलं, महाराज अहो सगळे मिथिला नगरी पेटली आणि तुम्ही पोथी ऐकत बसले. ते काय म्हणतात, मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति कश्चन. अख्खी मिथिला नगरी जरी पेटली तरी माझं कणभर जळलं नाही. गुरुजी तुम्ही सांगा, मी ऐकतो. मग याज्ञवल्क्याने परीक्षा अशी केली, ती अग्नी आला आणि अग्नीत जनकाचा एक अख्खा पाय भाजला, महाराज अख्खा पाय जळाला. तो का म्हणे, राज्य करिता जनक अग्नी माझी एक पाव जळे, जेने अग्नी माझी घातला असे पाव. नेनता तो राव जनक होता. तुकाराम महाराज म्हणता तो जनक राजा काय बावळट होता का? आणि उगा का महाराज सीतामाईने त्याच्या पोटी अवतार घ्यावा म्हणजे का तुम्ही का पागल समजले काय? सीतामाई कुठे जन्माला आली, ती का शांताबाई आहे काय? हा, जनकाच्या पोटी का आल्या? त्याचं कारणच आहे महाराज. तिला जनकनंदिनी का म्हणतात, मैथिली का म्हणतात? त्याचं कारण जनक होतेच तसे महाराज. वा, जनक ध्यान, असं ध्यान पाहिजे. ध्यानतया नाव निर्विकार निके विश्वी माझ्या देखे विठोबाशी. नुसतं फोटोपुरतं ध्यान नाही, विश्वात कुठं दिलं तर वस्तू दिसलीच नाही पाहिजे, ब्रह्म दिसलं पाहिजे. याला माझं ध्यान. काय फोटो देव दिसतो आणि देवपूजा झाली का निवळ कसा याचा कार्यक्रम मला. याला कापायचा, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, कीर्तनकाराच्या पाकिटातलं पैसे काढायचं, गायकाच्या बी काढायचं, वादकाच्या. तुला कोणी सांगितलं ध्यान करायचं? ध्यान असं विश्वात परब्रह्म दिसलं पाहिजे, त्याला माझं ध्यान. ध्यानतया नाव निर्विकार निके जे विश्वी माझ्या देखे विठोबाशी. अखंड हृदय त्याची आठवण साजिरे समचरण भेटेवरी. सदैव हृदयात भगवंत, जसं सावता महाराजांच्या हृदयात साठवीला जातात त्रैलोक्यात, तसं जो विश्वात आहे तोच माझ्या हृदयात आहे, जो माझ्या हृदयात आहे तोच विश्वात आहे. असं ओतप्रोत चिंतन ज्याचं चालतं त्याला म्हणायचं ध्यान. बर, ठीक आहे. ध्यान म्हणजे काय कळलं? श्रवण म्हणजे काय? ऐकाव कसं? बा चॅटिंग करता करता ऐकाव, ऐकायला बसल्या बसल्या मेसेज पाठवाव का, पुढच्याच मागच्याच धोतार पुढच्या नेरोला बांधाव. नेमकं काय पोथी ऐकायला महाराज दर्शन नव्या चटाया घ्यावं लागायच्यात आम्हाला का? पोथी ऐकायला बसले दोरी वडीत बसते चटायाचे. अरे तुम्ही माणसं पोथी ऐकायला आले का चटाया उसायला आले ना? श्रवण कसं असावं? नादी लुप्त जैसे आसक्त हरीन जाय विसरून देह भावा या परी तल्लीन दृढ राखे मन या नाव श्रवण आवडीचे. जसा एखादा बासरी वाजवणारा किंवा ते बिन वाजवणारा हरीण पाहिल्यावर तो वाजवायला लागतो. जसं हरीण एवढं नादात आसक्त होतं की हरणाचा गळा जरी कापला तरी हरीण तो नाद ऐकत बसतो महाराज. वा, नादी लुप्त जैसे आसक्त हरीण जाय विसरून देह भावा या परी तल्लीन दृढ राखे मन या नाव श्रवण आवडीचे. असं ऐकावं महाराज. वा, तुकाराम महाराज म्हणतात चुकल्या पुत्राची वार्ता. जसं एखाद्या आईचं एकुलता एक मुलगा चुकावान, जसं त्याला कोणतरी सांगा, वय व्हायचं तुमच्या पोराला मी पाहिलं बरं का, आता काय करावा. तिचं बारीक ऐकती, कुठं पाहिलं काय पाहिलं तसं ऐकायला बसलं पाहिजे. वर बघा असं काय ध्यानावर आहे बघा ना. याला म्हणायचं श्रवण, या नाव श्रवण आवडीचे. बरं, मनन कशाला म्हणायचं? दृष्टांत व्यवसाय चित्त ठेवोनी कृपण लाभाचे चिंतन सर्व काळ या परी अखंड स्वहित विचारण करीजे मनन सत्वशील. जसे व्यावसायिक माणसं, हा शेअर बाजार किती उंचावलाय, किती खालवला, हेच मनन त्यांचं. आळंदीत एक आमचा द्राक्षाचा व्यापारी आला होता, श्रीगोंद्याचा वारकरी, आणि ते द्राक्ष बागायदारी आळंदीत आम्ही आपल्या प्रदक्षिणेत चाललो आणि त्याने पाहिलं, काय तिथे द्राक्ष विकायला काय डझन दिले, काय किलो दिले म्हणले. तुला 100 रुपये किलो. तिथं बाजारात 40 चालले त्याने ना, इथं 100 चालली प्रदक्षिणा. मला काय म्हणतो, माऊली आपली जर द्राक्ष इथं विकायला, मामा गोष्ट खरी खोटी, आणि मामा बी होते माझ्याबरोबर. मी मामा ते द्राक्ष बागायदार 3 जण चाललो होतो. आणि तो म्हणला, माऊली मामा मला तर असं वाटतं इथं येऊन द्राक्षच विकावं. म्हणलं, हो तुम्ही आळंदीत आले, हेच करायचं का? जे गावाकडे चालले ते इथं आळंदी कशासाठी? मग असं करा ना म्हणलं, मग काय पप्याच्या आईला बी घेऊनच या ना, मग इथंच राहता होऊन जाऊ द्या म्हणलं. मग आता कारभारी दमान असो, मग आता काय. अरे तुमचं मनन कशाचं करताय? श्रवण परमार्थाचं, मनन संसाराचं, साक्षात्कार दुःखाचा. नियमच महाराज. मनन कसं करावं? नामदेव व्यवसाय चित्त ठेवणी कृपण. जसं व्यावसायिक माणसाचं चित्त असं पैशावरच राहतंय महाराज. वा, लाभाचे चिंतन सर्व काळ या परी तल्लीन दृढ राखे मन या परी अखंड स्वहित विचारण करी जे ते मनन सत्वशील. अखंड माझं हित कसं होईल, मी परब्रह्म साक्षात्काराला कसा प्राप्त होईल, असा विचार करतो, त्याला म्हणायचं मनन. बरं, ठीक आहे. निजध्यासन कशाला म्हणायचं? निजध्यासन कशाला म्हणायचं? दृष्टांत जरा सामान्य दिलाय. परपुरुषी जैशी असक्य व्यभिचारिणी न लगे तिच्या मनी कामधाम किटकी भ्रगुटी जैशी अनुसंधान निके निजध्यासन एकविध. जसं एखाद्या माऊलीला एखाद्या व्यसनाचं ध्यान लागावं किंवा जसं एखाद्या किटकीला भृंगुटीचं ध्यान लागावं तसं निजध्यासन करावं. वा, सुंदर, ठीक आहे. भक्ती कशाला म्हणायची? नामा नामदेव महाराज सांगता, सर्व भावे एक विठ्ठलोची ध्याये. सर्व भावाने फक्त पांडुरंगाचं ध्यान भजन करायचं. सर्वाभूती पाहे रूप त्याचे, सगळ्या भूतमात्रामध्ये त्याला पाहायचं. सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा. जो परब्रह्म परमात्मा सगळ्या रजतमाहून वेगळा आहे, तो आपण रजतमाहून वेगळं व्हावं, सगळ्याहून वेगळं व्हावं. भोगी प्रेमकळा त्याची भक्ती, शुद्ध प्रेम भगवंताचं भोगायचं, याला म्हणायचं भक्ती. बर, धृती कशाला म्हणायचं? सत्वाचा सुभटू असंग एकटू. सात्व गुणाचा सुभट, म्हणजे सुभट शब्दाचा अर्थ होतो स्तुतीपाठक, सुभट शब्दाचा अर्थ एक योद्धा होता. असा योद्धा व्हायचं की सात्विक योद्धा व्हायचं. बरं, असंग व्हायचं, एकटं व्हायचं. असंग एकटू वैराग्य उद्भटू, वैराग्य असं निर्माण झालं पाहिजे. एकनिष्ठ राहायचं. प्रारब्धाचा भोगी, जे प्रारब्धाने आलं ते भोगायचं. नेने देहस्मृती, देहाविषयी अजिबात भावना ठेवायची नाही. अखंड ते धृती निर्विकार. कोण्याच शास्त्रात व्याख्या अशा सापडायच्या व्याख्या बघा नामदेव महाराज. बरं, पुढं विश्रांती कशाला माहिती? निर्वासनामन. विश्रांती म्हणजे खूप चांगली झोप झाली, चांगली विश्रांती, याला विश्रांती नाही म्हणत. मग निर्वासनामन, मनात कसलीच वासना नाही आली पाहिजे. निज लाभे संपूर्ण आत्मलाभ झाला पाहिजे. बर,
निज नेणे स्वरूप ज्ञान विकल्पाचे विकल्प मनात आलाच नाही पाहिजे. काही पोतीत बसत येतं कधी जय विठ्ठल म्हणे कधी चावर तुटून पडतील. अहो तसं नाही. निर्वासना मन निज लाभे नेणे स्वरूप ज्ञान विकल्पच मनात नाही आला पाहिजे. मला कायच्या मनात विकल्प वा आज सकाळी ग्लासभर चहा प्यालाय आता बाटलीच लावू. मला कोण म्हणलं काय काही बाटल्याने चहा नेतात का? म्हणजे तिकडे बाटल्या कमी केल्या तर इथं भरा. बाटलीने कुठे चहा नेतात का महाराज? बरं बादली नाही नेली मला तो. नेणे स्वरूप ज्ञान विकल्पाचे अनुरागे गोविंदो ध्यायजे एकांती. अनुराग अतिशय प्रेमाने गोविंदाला एकांतात भजन करणं. या परती विश्रांती अनेक नाही. काया वाचा म्हणे हा माझा अनुभव. 9 व्याख्या सांगितल्या. सांगितला सर्व आवडीचा नामा म्हणे हेही बोलाविले तेने. उदार सर्वज्ञ पांडुरंगे. नामदेव महाराज हे बोलणं ऐकलं ज्ञानोबराय म्हणतात लय झाले आणि लय होतील. इकडून आले 100 आणि इकडून आले 100. नामदेव महाराज 1 नंबर. भक्त भागवत बहुसाल ऐकिले लय पाहिले. बहु होनी गेले होतील पुढे खूप झाले आणखीनही होतील. परिणाम याचे बोलणे नवे हे कवित्व. हे काय कविता आहेत काय? आई माझी मायेचा सागर बाप भरतोय घागर. नाही 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 हे काव्य नाही. हे साक्षात्कार आहे मला. परिणाम याचे बोलणे नवे हे कवित्व. हा रस अद्भुत निरूपम. हा रस आहे नुसता. या रसाला उपमात नाही. ज्ञानोबराय म्हणतात बरं हे सुख विश्रांती नाही हो कल्पांती. भाग्यवान आहेत की ज्यांना हे नामदेव महाराजांचा ज्ञानोबरायचा संवाद ऐकायला भेटला ते भाग्यवान आहेत. महाराज गावगाव खूप माणसं बसले तुम्ही पण इथं आले हा संवाद ऐकला आणि तेही भंडाऱ्या डोंगरावर ऐकला. भाग्यवान आहे तुम्ही बी महाराज. हे सुख विश्रांती नाही हो कल्पांती. विचारावे संती दूरदृष्टी. कल्पांतपर्यंत असं ऐकायला भेटणार नाही असं नामदेव महाराजांच्या मुखातून निघालं. हो तू शास्त्रवक्ते ज्ञानोबराय म्हणतात असे खूप झाले शास्त्रवक्ते. ग्रंथच्या ग्रंथपाठ ओलशिक ज्ञान नाही त्यांना महाराज. हो तू शास्त्रवक्ते व्युत्पत्तीचे माथे या काय शब्दाचे 4 अर्थ सांगणारे होतील. हो तू बहुश्रोते बुद्धिवंत खूप ऐकणारे श्रोते पाहिले. वक्ते पाहिले आणि श्रोते पाहिले पण नामदेव महाराजाची सर नाही. हो तू कर्मनिष्ठ खूप कर्मठ पाहिले. हो तू कर्मनिष्ठ विधीचे उद्भट. विधी म्हणजे वेदशास्त्र आणि ते सांगणारे खूप मोठे मोठे पाहिले. हो तू सर्वश्रेष्ठ पूज्य लोका. समाजात त्यांना किती मोठं स्थान असू द्या आणि किती लोक त्यांना गोळा करता येऊ द्या. नामदेव महाराजाची सर नाही कोणाला महाराज. हो तू कलावंत खूप कलावंत. हो खर्जन मध्यम षडजन मध्यम खर्जन. नामदेव महाराजाची चव का त्याला. होतो कलावंत कवित्व कुशल खूप कवित्व करणारे असू द्या खूप कुशल माणसं असू द्या. होतो का वाचाळ चतुर्थीचे काही खूप बोलायला गोड असतात लोकांना ऐकत राहा वाटतं. नामदेव महाराजाची सर नाही. ज्ञानोबराने सगळं पोचारा फिरावला इथं महाराज. होतो का पाठक किती ग्रंथपाठ असणारे असू द्या. होतो का साधक पाठक 3 लाख प्रदक्षिणा करणारा असू द्या साधक. होतो का वाचक ग्रंथकार गावकडचे वाचक असू नाही तर सूचक असो. नामदेव महाराजाची सर नाही. होतो आत्मज्ञानी ते बी घेतले किती आत्मज्ञानी असू द्या. होतो निज ध्यानी किती ध्यान करणारे असू द्या. होतो वज्रासनी बैसकेचे कोणी हिमालयात जाऊन बसलेले असू द्या. होतो योगयुक्त कोणाला योग साधना कळाली असू द्या कळू द्या. होतो जीवनमुक्त एखादा जीवनमुक्त महात्मा असू द्या. होतो का विरक्त सर्वसंगी एखादा सर्वसंगापासून विरक्त झालेला जरी असेल. आईशे होतो का सभाग्य संपन्न सर्वज्ञ. परी मी न म्हणे तुझं विन विष्णुदासा. नामदेवा तुझ्यापेक्षा आता कोणालाच मानणार नाही. म्हणजे किती आचार्य असून महंत असून महाबंडलेश्वर असून अरा सर नाही तुमची महाराज वा. आणि हे मी सांगतोय ना हे फक्त पांडुरंगाला विचारा ज्ञानोबराय म्हणतात. हे कुण जाणता एक पंढरीराव रुक्मादेवी ना हो श्री विठ्ठल. काय वर्णन केले नामदेव महाराजांचं ज्ञानोबराय महाराज. काय वर्णन केले याला म्हणायचं जोडीदाराने असं जोडीदाराचं वर्णन केलं पाहिजे. नुसतं झाडावर चढवलं ना खरंच आहे. बरं निघाले तीर्थयात्रेला आता हा संवाद 2 संवाद आले तेवढे सांगितले. आता मधल्या कथा पाहता